आकाशवाणी नागपूर. रेवती जोशी आपल्याला ठळक बातम्या देत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बातमध्ये देशवासियांशी संवाद साधला. देशबांधवांच्या अनेक कामगिरींवर चर्चा करताना त्यांनी राष्ट्राची सुरक्षा आणि आत्मनिर्भरतेशी जोडलेल्या यशाचा गौरवपूर्ण उल्लेख केला. INS दुनागिरी, INS संशोधक आणि INS अग्रय या संपूर्ण भारतीय बनावटीच्या जहाजांचा त्यांनी कौतुकास्पद उल्लेख केला. DRDOच्या संशोधन कार्याचा कौतुकास्पद उल्लेख त्यांनी केला आणि समुद्रापासून आकाशापर्यंत आपला भारत अधिक सुरक्षित तसंच आत्मनिर्भर होत असल्याचं नमूद केलं. राष्ट्र उभारणीतील लोकसहभागाची ही ताकद भारताची सर्वात मोठी संपत्ती आहे आणि आपण या लोकसहभागाचा पुन्हा अनुभव घेत असल्याचं पंतप्रधान म्हणाले. युद्धाच्या पार्श्वभूमीवर केलेल्या आवाहनाला भारतीयांनी उत्साहपूर्ण प्रतिसाद दिला असल्याचं कौतुकास्पद उल्लेख त्यांनी केला. महाराष्ट्रातील नांदेडच्या बहादूरपुरा गावातील पेटकर कुटुंबाचा अभिमानास्पद उल्लेख करून पंतप्रधान म्हणाले की या कुटुंबानं घरी झालेल्या लग्नाच्या निमित्तानं गावातील सुमारे 3,500 लोकांसाठी अपघात विम्याची व्यवस्था केली. सरकार देशभरातील कोट्यवधी कुटुंबांना सुरक्षा कवच पुरवत असून विविध सरकारी योजनांबद्दलची माहिती त्या कुटुंबांपर्यंत पोहोचवण्याचं आवाहन पंतप्रधानांनी देशवासियांना केलं. अंधश्रद्धेत बुडालेले लोक तर्क आणि सत्य जाणून न घेता निर्णय घेतात, ज्यामुळे मोठं नुकसान होतं असं सांगून पंतप्रधानांनी आसाममधील हरगिला या दुर्मिळ पक्षाच्या संवर्धनाच्या प्रवासाचा उल्लेख केला. नागालँडची नागालँड बेबी लीग आणि नागालँड विमेन फुटसाल लीग या उपक्रमांचाही पंतप्रधानांनी उल्लेख केला. नालंदा विद्यापीठाच्या शास्त्रार्थाची प्राचीन परंपरा जिवंत करण्याचा उपक्रम, दिल्लीतील सेंट्रल संस्कृत युनिव्हर्सिटीचे नवे अभ्यासक्रम, ब्रह्मकमळ डोमिनिकाना हे अभियान, मेघालयातील रूट ब्रिज, मध्य प्रदेशातील राजगड जिल्ह्यामधल्या ब्यावरा इथं प्लास्टिक कचरा हटवणाऱ्या बहिणीच्या प्रयत्नांचाही पंतप्रधानांनी गौरवपूर्ण उल्लेख केला. आगामी गणेशोत्सवात मातीच्या मूर्तींना प्राधान्य देण्याचं आवाहन पंतप्रधानांनी देशवासी आणि मूर्तिकारांना केलं. त्यांनी देशवासियांना कॅच द रेन हे अभियान अधिक जोरकसपणे राबवण्याचं आवाहन केलं. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेनं आजची नियोजित शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात TET पुढे ढकलली आहे. भिवंडी पोलिसांनी प्रश्नपत्रिका विक्रीच्या संशयांवरून 3 जणांना ताब्यात घेतल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. अटक केलेल्या आरोपींमध्ये राजीव शॉ, आकाश कुमार आणि धीरज सिंह यांचा समावेश आहे. त्यांच्या ताब्यातून मोबाईल फोन, रोख रक्कम आणि TET प्रश्नपत्रिकेचे 4 संच जप्त करण्यात आले आहेत. दरम्यान सोशल मीडियावर सध्या फिरत असलेल्या संदेशानुसार आता ही परीक्षा 6 जुलै रोजी होणार असल्याच्या वृत्ताचं परिषदेनं खंडन केलं आहे. परीक्षेची नवी तारीख आणि इतर अद्ययावत माहिती परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं. नागपूर महानगरपालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागामार्फत राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा आरंभ आज सकाळी लकडगंज झोन अंतर्गत नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र हिवरीनगर इथे करण्यात आलाय. या कार्यक्रमाला महापौर नीता ठाकरे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. नागपूर महानगरपालिका वैद्यकीय आरोग्य विभागानं पालकांना आवाहन केलंय की आज 0 ते 5 वर्ष वयोगटातील प्रत्येक बालकाला पोलिओचे 2 थेंब अवश्य पाजावेत आणि पोलिओमुक्त भारताच्या संकल्पाला बळ द्यावं. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र आपण सायंकाळी 6:58 ऐकू शकाल. नमस्कार.